तर कसं काय मंडळी सगळं कसं ओके मध्ये ना. तर स्वागत आहे आपलं तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज चालू आहे आपण रायगडला, पण सध्या आपण आहेत कुठे मसा या गावात आहेत. मसा गाव खूप प्रसिद्ध आहे, कारण की मसा या गावात महाराष्ट्राची नंबर 1 म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात खूप मोठी अशी यात्रा भरते. ती पुढच्या 1 महिन्यात असेलच ती यात्रा. तिथे सुद्धा आपण यावं ना, तो सुद्धा आपण ब्लॉग करू. सध्या आपण चालू आहे रायगडला आणि बघू शकता आपल्यासोबत कोण कोण आहे. तर इकडे बघू शकता ललित भाऊ, दीप्ती दिदी, अजून सानिक आहे, गण्यात आहे, विशाल आहे आणि भरपूर मंडळी आहे. ती सुद्धा दिसणार नाही. तिकडे मयुरी आहे, मम्मी आहे, शुभम आहे, काकी आहे, प्रतीक्षा दाई आहे, तिकडं ड्रायव्हर काका आहे, तिकडे गिरीश बंधू आहे, तिकडे कल्याण दिदी आहे आणि सगळी आहेत. न्यू मेंबर ऍड झाला. तर इकडे बघू शकता न्यू मेंबर ऍड झाला. दिदी आहे. आणि आता सगळ्यांना आपण प्रश्न विचारूया काही बेसिक. आता बघू दे सगळ्यांना काही माहिती आहे का शुभम भाऊ? आमचा प्लॅनिंग आहे ना, तो फक्त 6 दिवस आधी ठरला. फक्त आमची पब्लिक बोलली की जायचंय, महाराजांच्या दर्शनाला जायचंय. तर उलट ठीक आहे, जाऊया चला. तर आता सध्या गाडीत आहे, त्यामुळे कॅमेरा जरा हलल, त्या समजून घ्या. आणि आता आपण सगळ्यांना विचारूया सगळ्यांना कसं वाटतंय ते. तर सानिका, आपला जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला. तर तुला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. तर मग तू रायगडला जायची एक्साइटमेंट काय आहे? तिकडे जाऊन तू काय काय बघणार आहे? मला राजांची समाधी बघायची खूप इच्छा आहे. असं आहे का? महाराजांचा इतिहास तुला बघायला भेटणार आहे तिथे जाऊन. आणि मग चला, मग तुला रायगडला चाललेस, तुला आवडेल का? तू चढशील का? खूप मोठा गड आहे तो. हा, चढीन. आता बघू सानिका काय करते. चला आता वळूयात आपण दीप्तीकडे. दीप्ती, तुला कसं वाटतंय तू रायगडला फिरायला चालले? तर म्हणजे आयुष्याची पहिली वारी आहे तुझी, गड किल्ल्यांची वारी. तर तुला कसं वाटतंय? पाया मजबूत छान वाटते मला. मी खूप एक्साइटेड आहे. असं आहे का? मग काही खाऊ बिऊ आणलंय का नाही तुम्ही पार्सल आम्हाला खायला? खूप काही आणलंय का? आणि बघू शकता आता दीप्तीने खाऊ सुद्धा आणलाय आपल्याला. तो खावच आपण ना. आता सगळी बघू शकता पब्लिक. आता ललित भाऊकडे चंद्राकडे घे ना. चंद्रा इकडे मयुरीकडे येऊ सध्या. मयुरी काय बोलते? मयुरी आज ना काय चंद्र उगवलाच नाही, आज आमच्या इथेच गाडीमध्ये चंद्राकडे बघू शकता. चंद्र 2 चंद्र आले डायरेक्ट. दुसरा दाखव, दुसरा. तर पब्लिक डायरेक्ट झोपलाय वाटतं तिकडे. तर पब्लिक जाऊ दे. ग्रहण लागलाय. सध्या आपण बघूया मयुरीला सध्या प्रश्न विचार. मयुरी, तुला कसं वाटतंय आपण फिरायला चाललोय? तर खूप छान वाटतंय. तर मग तू कुठला याच्या आधी गड कुठला केलाय का तू? हो. कोणता केलाय? माऊलीला. माऊली गेलाय का? चांगलंय. तर मग आज कसं वाटतंय तुला? आज तू सर्वांच्या सोबत आली आहे. तर मस्त वाटतंय. मग तुम्ही काही नाश्ता विष्टा घेतलाय का नाही आम्हाला? मग घेतलाय ना. असं आहे का? आता बोलूया आपण ललित भाऊकडे. ती टॉर्च खाली कर. तर मग ललित भाऊ, तुला कसं वाटतंय तू गड किल्ले फिरायला चाललाय? तर ते आपलं नेहमीच जे दर महिन्याला कुठे ना कुठे जात असतो. असं आता रायगड राहिलेला, तो पण पूर्ण फॅमिली सोबत, आपल्या भावसाच्या सोबत. म्हणजे ज्यांच्या मुले आपल्या घरात देव आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराज. तर पब्लिक आता आपण बोलूया विशाल वरकुडेकडे, म्हणजे आपला भगत विशाल भाऊ वरकुडे जालिम भगत. यांना जालिम भगत यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय. तर विशाल, तुला कसं वाटतंय तू फिरायला आलाय तर आमच्या वेळेला? उत्सुकता आहे मला. पहिलाच गड आहे माझा. पहिल्या गडाची सुरुवात ती शिवाजी महाराजांच्या समाधीपासून. तर पब्लिक तुम्ही बघू शकता विशाल सुद्धा आपल्यासाठी शहापूर वरून आलाय. त्याला फक्त एक कॉल केला, विशाल तू येणार का? तर विशाल हा शब्दाला जागला आणि आलाय. तर विशाल काय बोलशील? आणि असेच तुमचे सर्वांचे प्रेम राहू द्या आणि अशाच प्लॅन मध्ये सहभागी करा मला. 100% करणार. आणि मग तू काय बोलशील? ते आपली ट्रिप सक्सेसफुल झाली तर त्याच्याबद्दल काय बोलशील तू? काय नाही, असेच ट्रिप सक्सेस करत राहा. दर महिन्याला कुठेतरी फिरायला नेत जा. तू येणार का? नक्की 100%. चला तुम्ही तर खाऊ घेऊन आले तर नक्कीच येणार. काय असं आहे का? तर आता बघूया. आता आपण बोलूया गणेश दादाकडे. तर गणेश दादा, तुला काय वाटतंय? तर तू आता बोलायचं झालं म्हणजे आपल्यावरती जो टिक्का राहिलाय ना, हा. टिकला तो महाराजांमुळे. हा. आपली हिंदवी स्वराज्याची राजधानी आपली जी काय आहे ती राजगड आहे, ती रायगड. पहिली म्हणजे आपली होती ती राजगड होती. नंतर झाली ती आपली रायगड झाली. त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याची राजधानी आपल्या. तर बघूया, आपण दीप्तीला प्रश्न विचारू. महाराजांचा जन्म काय, कुठे, सगळं काय विचारू. तर पब्लिक आता गणेश दादानी खूप चांगली माहिती दिली. आता आपण सगळ्यांना थोडी थोडी माहिती विचारूया, कोणाकोणाला माहिती जाणून घेऊया. आणि आता आपण बोलूया दीप्तीकडे पहिल्यांदा. तर दीप्ती, तर आता तुला आम्ही थोडे काही प्रश्न विचारतो, त्याची तू उत्तर आहे. दीप्ती, महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवाजी महाराजांचा जन्म. जोरात बोल, जरा जोरात बोल. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे बालपण कुठे गेले? शिवनेरी किल्ल्यावरच गेले. ओके, बरोबर. दीप्तीसाठी टाळ्या टाळ्या दीप्तीसाठी सगळे. आणि आता दीप्तीला एक बिस्किट पुडा कमी. आता बघूया आपण आता सानिकडे बोलूया. आता सानिका,
आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? राजगड. बरोबर आहे. बरोबर आहे. आता हिला 2 बिस्किट कमी. आता आपण बोलूयात ललितकडे. दीप्तीचा आणि सानिकाचा झालाय. आता आपण बोलूयात ललितकडे. ललितला सुद्धा गणेश आता काहीतरी प्रश्न विचारेल आणि बघू दे ललितला उत्तर देता येतं का. गणेश आता विचार. शिवाजी महाराजांच्या काळात गुप्तहेराचं काम कोणी केलं? आता बघू द्या ललित याचं उत्तर देतोय का. ललित थोडा विचार कर न मग उत्तर दे, नाहीतर तुला उतरवण्यात येईल इथून. बघू द्या. आपल्या महाराजांच्या काळामध्ये गुप्तहेरचे प्रमुख आपले बैरजी नाईक ते होते. तुझं उत्तर बहिर्जी नाईक असं आहे. ठीक आहे, याला सुद्धा 3 बिस्किट कमी देण्यात येईल. बरोबर. आणि आता आपण बोलूयात मयुरीकडे. उत्तर बरोबर आहे. आता ही बघा मयुरी काय बोलते. मयुरीला सुद्धा प्रश्न विचारेल. मयुरीला प्रश्न कोण, शुभम विचारणार का गणेश दादा? महाराजांचा मृत्यू कधी झाला? मयुरी विचार करून सांग, नाहीतर गाडीतून उतरवण्यात शिवाजी येईल. महाराजांचा शिवाजी महाराज मृत्यू कधी झाला? चांगला विचार कर ना मगच उत्तर सांग, नाहीतर खरीच उतरवण्यात येईल. नाही, जन्मतारीख नाही, मृत्यू सांग. तर पब्लिक आता सगळ्यांना प्रश्न विचारून झालेले आहेत. तर आता आपण विचारूया आपल्या बारकेवाला म्हणजे शुभमला प्रश्न विचारूया. शुभम सुद्धा खूप टॅलेंटेड आहे. आता शुभम इकडे बघ. तिकडे बघ. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे आला? जोरात बोल. विचार कर, जोरात बोल. आता शुभमने सुद्धा चांगला उत्तर दिलंय. शुभमसाठी सुद्धा टाळ्या होता. आता शुभमला 5 बिस्किट कमी देण्यात येणार आहे. 5 बिस्किट कमी. आता प्रतीक्षाताईला विचारूया. तर प्रतीक्षाताई काय बोलते मी बघूया विचारतो तिला आपल्याला. प्रश्न. आता गाण्यादा विचारेल तिला प्रश्न. बरोबर. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? आणि त्यांच्याविषयी आम्हाला थोडीफार माहिती सांगा. समर्थ रामदास स्वामी. जरा जोरात बोल ना ताई. समर्थ रामदास स्वामी. आता गणेश दादा आपल्याला सुद्धा काहीतरी 2-4 प्रश्न विचारेल. तर गणेश दादा मला विचार काहीतरी. गणेश दादा मला विचार काहीतरी. शिवनेरी कोणत्या तालुक्यात येतो? शिवनेरी किल्ला हा शिवनेरी किल्ला? जुन्नर. हा, बरोबर. तर टाळ्या होता. अरे शिवनेरी किल्ला. तर पब्लिक आता सगळ्यांना प्रश्न वगैरे विचारून झालेत ना. आता आम्ही सध्या गप झोपतो. काहीतरी नाश्ता वगैरे करतो, नाही तर झोप काढतो थोडी ना. मग डायरेक्ट तुम्हाला सकाळी भेटतो. अजून 3 तासाचा प्रवास आहे मला वाटतं. तर चला आता आपण पुढे भेटू. बाय. तुम्ही येता का शिवरायांच्या भेटीला? तुम्ही येता का? आम्ही निघालो. तुम्ही येता का माझ्या राजाच्या भेटीला? तुम्ही येता का? ये दादाला बोलाव ना माझ्या राजानं, ये मला तोरवाला घेऊन येली त्याने आज्ञा मला. आम्ही निघालो. तुम्ही येता का शिवरायांच्या भेटीला? तुम्ही येता का? गाईज फायनली आपण आता रायगडच्या खाली पोहोचले, म्हणजे रायगडच्या प्रवेशद्वारावर पोहोचले. गणेश भाऊ पण आहे इकडे रेडी आहे. गणेश भाऊ सुद्धा काके इकडे, शुभम आहे, सानिका आहे, दादा आहे. आणि आता बघूया आपण सुद्धा दीप्ती आहे. ही दीप्ती इथे बघा, ही दीप्ती आहे. आता आपण वरती जाण्याचा मस्त प्रयत्न करूया. आणि ते बघा तिथे आहे रायगड आहे नाव. आणि तर चला आता डायरेक्ट तुम्हाला नंतर पुढे भेटतो. श्री संभाजी महाराज की जय! भारत माता की जय! हिंदू धर्म की जय! हिंदू राष्ट्र की जय! हर हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराज के त्याच्यामुळं गणेश पण आपलाच मावळ आहे. जो नित्य नियम आहे ना तो 7 वाजता आहे. तो 7 वाजताच उघडणार दरवाजा. किती आरडलं तरी तेच टायमिंग आहे त्यांचं. ते टायमिंगलाच उघडणार. त्याच्यामुळे ओरडून आपली एनर्जी वेस्ट करू नका. शिवबानं सांगावा धाडलाय रे, शिवानं सांगावा धाडलाय रे. पडली तर मारायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडकी नवायचं रे, धर्मासाठी लढायचं रे, देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे. शिवबानं सांगावा धाडलाय रे, शिवानं सांगावं धाडलाय रे. वेळ पडली तर मारायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडली तर लढायचं रे, धर्मासाठी लढायचं रे. देवा धर्माची आन हाय, देवा धर्माची आन हाय. मान कोणी होयाच
नाही बेईमान कोणी व्हायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही अरे आपला विमान सोडायचं नाही, एका दिलानं नांदायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी लढायचं र तोरणा घेऊन राजानं तोरणा घेऊन राजानं तोरानं बांधलं राज्याचं तोरण बांधलं राजाचं, भवानीच्या पुण्याईचं आई भवानीच्या पुण्याचं स्वराज्य होऊया मर्दानुर देशासाठी जगायचं र देशासाठी लढायचं र देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र शिवबानं सांगावा धाडलाय र शिवानं सांगावं धाडलाय र वेळ पडली तर मारायचं र धर्मासाठी जगायचं र लढायचं र देशासाठी लढायचं र शिवाजी राजानं केलं र काय शिवाजी राजाने केलं र काय अनाथ पाठ पाडलं र आनंद बाब धाडलं र रामाची बोट छाटली र माझी लाभ लाभली र देवीला बोकळाचं निवेद र देशासाठी जगायचं र देवी लढायचं र देशासाठी लढायचं र देवी नवसाला पावली र देवी नवसाला पावली र रामाचे राज्य आलं र रामाचं राज्य आलं र रामाची मस्ती जगली र रामाची मस्करी ठरली र शिवाचं राज्य आलं र शिवाचं राज्य देशासाठी जगायचं र देशासाठी जगायचं र र शिवासाठी लढायचं र देशासाठी लढायचं र शिवाजी महाराज की जय. कर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, की जय, की जय. तर गाईज आत्ताच आपल्याला दरवाजामधून सोडला, तर आम्ही दरवाजा इथं 4 वाजता पोचलेलो होतो, मला वाटतं 5 वाजता, आय थिंक 5 वाजता पोचलेलो होतो. तर त्यांचा काहीतरी टायमिंग असतो का 7 वाजण्याचा, 7 वाजता सगळ्यांना सोडतात ते. तर आता 7 वाजले ना, आम्हाला सर्वांना आत्ता सोडलं. तर तुम्ही आता एक नजारा बघू शकता फक्त. तर आम्हाला आत्ता त्यांनी सोडलं 7 वाजता. ज्या सुवर्णक्षणाची आपण वाट पाहतोय तो क्षण आता जवळच आलाय. आता अर्धा तास फक्त राहिलाय आपल्या महाराजांच्या भेटीसाठी ना. तुम्ही माहोल बघू शकता. इकडे बघू शकता आणि आपल्याला तिकडे जायचे ते बघा, तिथे जायचे ते बघा, आपल्याला तिथे जायचे. तर चला आता आपण पहिल्यांदा तिथे जाऊया, मग तुम्हाला सर्व काही दाखवतो. तर पब्लिक आता आपण वरती आलेलो आहे मूर्तीजवळ शिवाजी महाराजांच्या. तर तुम्ही मूर्ती बघू शकता फक्त, गर्दी सुद्धा बघू शकता. आणि गर्दी बघा फक्त, गर्दी बघा. आणि बाकी हा सनराईज बघा, सकाळचा सकाळ मोसम एकच नंबर. आणि आता तुम्हाला पुढे दाखवतो अजून सुद्धा जायचे आपल्याला. त्यांचं दर्शन घेऊन झालंय. तर आता आपण चालू आहे दुसऱ्या टोकाकडे. नाही, इथे आपण जिथे आहोत तिथे बाजारपेठ भरते असं म्हटलं जातं. तर ती तुम्हाला जागा दाखवतो मी. तर ही जागा, ही ती जागा आहे, तिथं बाजारपेठ भरतो. ही बघा. हां, आणि मोसम तर खूप चांगला आहे. आत्ता वाजले सकाळचे 7:30 ना. आता आपण जाऊया दुसऱ्या टोकाकडे. चला आता पुढे भेटूया. पब्लिक आता आपण जी शिवाजी महाराजची दुसरी मूर्ती आहे तिथे आलेली आहेत ना. आता आपण मी शंकराची पेटी जिथे होती तिथलं दर्शन घेऊन आलो. खूप चांगलं होतं, पण मी काही व्हिडिओनी शूट केले तिथं, कारण की शूट करून आलो नव्हतं. तर आता तुम्हाला ती मूर्ती दाखवायला जातो मी. आवाज तर खूपच जोरात आहे, आवाज तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा इकडं बघू शकता. सुंदर अशी मूर्ती आपल्या महाराजांची.
तर पब्लिक आता आपण नाश्ता वगैरे केलाय. तर आता आपण बघायला जाणार आहोत कोकणकडा. रायगड गडावर कोकणकडा बघायला जाणार आहोत. तर बघू शकता इकडे तिकडे कोकणकडे म्हणजेच टोक. तर आता जाऊया, सांभाळून जायला लागेल, गेम होईल इथं. आम्ही शॉर्टकटने आलोय. शॉर्टकट ही बेस्ट ऑप्शन आहे. शुभम लग्नीत घ्या. ऐ ती चालले तशीच जाणार. नीट चला. अभी देखते गाइस, जरा रुको. गाइस तुम्ही बघू शकता आता आपण कोकणकड्यावर आलेलो आहे. तर इकडे बघू शकता तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवतो, अजून चांगलं व्ह्यू भेटेल. हवा पण खूप करत असते इथे. गाईज आता आणि आम्ही कोकणकडच्या जवळ आलेलो आहे. कोकणकड आहे आणि पहिल्यांदा तुम्हाला खालची जी घरं जी झाडं दिसतात ती दाखवतो, किती कशी दिसतात, केवढी बारीक दिसतात. हे बघा, मोबाईलमध्ये काहीच दिसत नाही. आता आपल्याला तर काहीच फायनली आपण रायगड किल्ल्यावरील टकमकटोकावर पोहोचले. तर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो बेकारमध्ये एकदम टॉपचा. व्ह्यू बघा फक्त. आता तुम्ही इकडे जी खालून माणसं येतात ना ते हे बघा ते मुंग्यांसारखे दिसतात. आणि इकडे तो किल्ला आहे आपला रायगड, तिकडे सुद्धा हा बघा किल्ला आहे. आणि इकडे बघू शकता, इकडे ते काही चुकीचं केलं. हवा बघा फक्त, किती हवा बघा. झेंड्याच बघू शकता तुम्ही कसा आलतोय. तर चला आता मी तिथं राहतो एकदम शकता. हा आपल्या महाराजांचा राजवाडा होता, म्हणजे आहेच आणि कायम राहणारच आहे. तर बघा अजूनही तसंच आहे. आणि तिकडे ते इन्फॉर्मेशन देतात सर्वजण महाराजांबद्दल, या किल्ल्याबद्दल, आणि हे सगळं चालूच राहतं. आणि इकडे हे गँगस्टर्स. आणि चला आता आम्ही पुढे जातो. रोपे प्रकल्पाने येतात किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने मेना दरवाजा. मेना दरवाजा किल्ल्याची पाठीमागची बाजू. मेना दरवाजा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त पाहण्यासाठी मेना दरवाजाचा वापर करायचा. मेना म्हणजे मेन नाही, मेन दरवाजा आपण सर्वांनी खाली पाहिला. मग मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा आडव्या भिंतीमध्ये 6 राण्यांची 6 घरं. शिवाजी महाराजांच्या राण्या किती होत्या तर 8 राण्या होत्या. मी तुम्हाला सांगितल्या 6 राण्या इथे राहायच्या तर 2 राण्या कुठे राहायच्या. सईबाई राजगडावर राहायच्या. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना रायगड किल्ला घेण्या अगोदर त्यांचं निधन झालं. उत्तर आणि पाचाड गावामध्ये जिजाऊंच्या सेवेसाठी उरलेल्या 6 राण्या या 6 महालामध्ये राहत होतो. कोणताही महल पाहिला तरी सेम सारखे आहे. हा एका राणीचं एक महल, असे एकाला लागून 6 राण्यांची 6 घरं. प्रश्न पडतो मग याच्यावरती पूर्वी छप्पर काय होतं. याच्यावरती पूर्वी छप्पर होतं सागाची लाकडं, गोल आकाराची कुंभार नवी चिकवलं होती. 10 मे 1818 कर्नल फॉस्टर मेजर हॉल 2 ब्रिटिशांनी तोफेचा भडीमार केला. 11 ते 12 दिवस जळत होता. लाकडी होतं, सर्व जळून गेलं. पडलेल्या भिंती, पडलेल्या अवशेष. हा एका राणीचं एक महल, एकाला एक लागून 6 राण्यांची 6 घरं. पण राणी महालाची रचना पाहिली तर हा पहिला चौकोन दिसतो का आपल्याला, पूर्णपणे बैठक घर. म्हणजे आताच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, हॉल. राण्यांना कोण भेटायला आलं की त्यांची बसण्याची जागा होती. त्याला पूर्णपणे वेढलं जायचं. लाकडं ठेवली जायची त्या चौतऱ्यांवरती. लाकडांना पूर्णपणे पैठणी कापडाने वेढलं जायचं. गाव दिवे माशाले आतमध्ये सजवल्या जायच्या. दुसरा चौतरा दिसतो, आता आपण त्याला काय म्हणतो, बेडरूम म्हणतो. पण त्या काळामध्ये अंतापूर म्हटलं जायचं, आराम करण्याचं ठिकाण. पलीकडे भिंतीमध्ये आपल्याला 2 खिडक्या बघायला भेटतात. जाली लावलेली खिडकी दिसते का, थंड हवा खाण्यासाठी खिडकी होती. आता आपण फॅन एसीचा वापर करतो. त्या काळामध्ये लाईट वगैरे काही नव्हतं, म्हणून थंड हवा खाण्यासाठी खिडकीचा वापर केला जायचा. दरवाजाच्या आतमध्ये इंडियन टॉयलेट. आपण म्हणतो इंडियन टॉयलेट कुणी शोध लावला, इंग्रजांनी शोध लावला. पण इंग्रजांनी शोध लावलेला नाही.
बघतो 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 तुझ्याकडे. धर धर धर. ए यू आला 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 आला. ए ते बघ. ए धरील शिव्या. स्माईल धरील. तर काय आता आपण अलिबागच्या बीचवर आलेलो आहे. तर तुम्हाला सनसेट दाखवतो. सनसेट बघू शकता ना. इकडे आपली गँग आहे सगळी. ही आपली गँग आहे आणि इकडे सनसेट सनसेट बघू शकता किती क्लास दिसतोय. आता मला वाटतं 6 वाजलेत ना. सनसेट बघू शकता. सन बघू शकता आणि पाणी वाटतंय कमी आहे थोडं. आधी इकडे बघू शकता गर्दीसुद्धा खूप आहे आणि इकडे आपली गँग आहे आणि इकडे व्हिडिओ शूट चालू आहे. आपण काय व्हिडिओ शूट नाही करणार तुमच्यासाठी, फक्त ब्लॉग करतोय. आणि इकडे पाणी कमी आहे तर बघू शकता. आणि इकडे बघा. तर तुम्हाला दाखवतो आता पुढे जाऊन सुद्धा. आता बघू आमचा काय विषय. जर आम्हाला भिजायचं असेल तर जातो पुढं. मग तुम्हाला दाखवतो सगळं ना. पहिल्यांदा बीच बघा. बीच बघा पहिले किती सुंदर आहे. इकडे बघा कशा होड्या बिड्या लागलेल्या आहेत. हे बघा इकडे बघा. या सनसेट तर खूपच चांगलं दिसतोय. आणि इकडे गँग आहे. व्हिडिओ शूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे सगळा ना. आता बघू शकता खूप जमल्यात रायगड चढून. तरीसुद्धा अलिबागला आलेल्या आहेत त्या. आणि आता चला आपण सुद्धा जाऊया काहीतरी विषय करू. बघू भिजायचं असेल तर भिजू. तर चला काय बघू. तर पब्लिक आता आपण रायगडमधील मड या ठिकाणी आलेलो आहेत. हे सुद्धा आपल्या प्रसिद्ध गणपती बाप्पांचं मंदिर आहे इथं. नाहीतर तुम्हाला गर्दी बघायला मिळू शकते. ही गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी आहे आणि तिकडे बाजारपेठ सुद्धा खूप भरला आहे. त्यामुळे आम्ही आता दर्शन घ्यायचं बघू. कारण की आम्हाला उशीर सुद्धा खूप झाला आहे. जर आम्हाला शक्य झालं तर आम्ही दर्शन घेऊच. जर नाही शक्य झालं तर नाही घेणार. मग आम्ही मग दर्शन घेऊच आणि मग निघू. तर आता बघू शकता आपली गँग आहे इकडे. इकडे आपले बाप्पा आहेत ते इथून नाही दिसत. इकडे गर्दी बघू शकता आणि बाजारपेठ सुद्धा खूप मोठीच्या मोठी रास गर्दी आहे. आता आपण महाडच्या बाजारात आलेले आहेत गणपती बाप्पाच्या मंदिराच्या. तुम्हाला बाजार दाखवतो. बाजारपेठ ही बघा. बाजारपेठ फुल भरलेली असते. तर आता आपण आपल्या जवळच्या माणसांना आपल्या मित्रांना थोडीफार प्रसादी घेऊ आणि थोडी काही गिफ्ट्स वगैरे घेऊ. इकडे प्रसादी आहे ती सुद्धा घेऊ. तर चला आता मी थोडी प्रसादी घेतो. तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये.